सो हे एक दिग्दर्शक म्हणून मला वाटतं तुमचं अर्धी जबाबदारी किंवा अर्ध टेन्शन तुमचं तिथेच गेलं असेल. खरं सांगायचं ना? खरं सांगायचं ना? खरं नाही सांगायचं. खरं नाही सांगायचं. नाही खरंच ऐकायचंय. तू सांगतेस खोटं सांगायला? नाही. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 31 जानेवारीला नवीन वर्षाच्याच पहिल्या महिन्यामध्ये आपल्या भेटीला एक नवा कोरा सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. आणि सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे नुकताच. खूप हळवा आणि गोड विषय आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण टीमशी गप्पा मारणार आहोत. माझ्याबरोबर आहेत या चित्रपटाचे कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच दिग्दर्शक संकेत माने, अभिनेते मंगेश देसाई आणि सगळ्यांची लाडकी मायरा वायकुळ. हाय, नमस्कार, कसे आहात? मस्त मस्त. आणि कसं चालू आहे सध्या प्रमोशन आणि सगळी धावपळ चालू असेल? कालच ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि रिस्पॉन्स खूप चांगला आहे. लोकांना ट्रेलर आवडतोय. ट्रेलर आवडला म्हणजे पावती मिळाली. आता सिनेमा जेव्हा आवडायचा ती पोच पावती मिळाली. मायरा, काय सांगशील? कसा वाटला तुला ट्रेलर? मला खूप मज्जा आली करताना पण आणि ट्रेलर बघितल्यावरती पण. आम्ही म्हणजे आधी ट्रेलर बघितलेला पण नंतर त्या स्क्रीनवरती बघून पण मला अजून हे झालेलं म्हणजे खूप छान आहे. मला पण खूप आवडलाय. पण माझा जो भाऊ होता तो झोपलेला पण मी त्याला सांगितलं की म्हणे तुला आवडला का? पण मला पण खूप आवडला. आमच्या सगळ्यांना खूप आवडला. मी सुरुवातीला तुमचा उल्लेख केला कॅप्टन ऑफ द शिप, कारण का दिग्दर्शकाच्या नजरेतून ज्यावेळेस आपण तो सिनेमा बघतो त्यावेळेस पाहताना फार मजा येते आणि एक वेगळेपण त्याचं जाणवतं. सर, मला सांगा की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही अनेकदा तो सिनेमा पाहिला असेल वारंवार, पण प्रत्येक वेळेला स्वतःचाच सिनेमा बघताना त्यात तुम्हाला काय वेगळेपण जाणवलं? अच्छा, सॉरी. वेगळेपण नाही जाणवलं मला, कारण मला माहित होतं जो सिनेमा स्क्रिप्ट वरती होता ना तोच पडद्यावरती दिसतोय आता. आणि ना हे मी म्हणण्यापेक्षा माझे निर्माते मंगेश सर हे लोक जेव्हा बोलतात ना त्याचं मला खूप समाधान आहे की जो सिनेमा मी ऐकवलेला तोच आता पडद्यावरती आहे. आणि आता जसं तू म्हणाली की एक गोड आणि इनोसंट सिनेमा येतोय जो ट्रेलर म्हणून तुम्हाला दिसतोय. सो हेच दाखवायचं होतं जे तुमच्यापर्यंत पोहोचतंय ट्रेलरच्या माध्यमातून. तर ती पावती आहे माझ्यासाठी. क्या बात. मंगेश सर, या निमित्ताने तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा सिनेमामध्ये दिसताय, अभिनेते म्हणून दिसताय. सो मला वाटतं ही एक फार मोठी गोष्ट आहे. सो काय हे किती मिस करत होतात? अगं तुला सांगू का, म्हणजे आनंद पण आहे आणि थोडस हळहळ पण वाटते. धर्मवीरचा निर्माता म्हणून जे भरभरून प्रेम मिळालंय ते आहेच आहे. पण काय कोणाच ठाऊक त्याच्यानंतर अभिनयासाठी कोणी येतच नाही मला विचारायला. म्हणजे मी अभिनेता होतो असंच वाटायला लागलं. पण हा जेव्हा सिनेमा आता येतोय आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं चला आपण अभिनेता म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतो आहोत. आणि खूप छान रोल आहे, गोड रोल आहे, एका गोड मुली बरोबर केलेला रोल आहे. त्यामुळे मला उत्सुकता आहेच आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आता बघतोय बऱ्याच वर्षांपासून 2-4 वर्षापासून आपण बघतोय ना फॅमिलीने एकत्र जाऊन गोड इमोशनल सिनेमा बघावा असा आला नव्हता. या निमित्ताने तो सिनेमा येतोय मुक्काम पोस्ट देवाचं घर. सिनेमाचं नाव इतकं वेगळं आहे. ज्यावेळेस टीझर आला तेव्हा एक छोटी आम्ही एक झलक पाहिली होती आणि ट्रेलर मधून आता एक ती गोष्ट काय आहे ते कळतंय. आणि वडिलांबरोबरचं नातं जे आहे ते छान एक वेगळ्या हळव्या पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न केला जातोय. मला आज ऐकायचंय तुमच्या वडिलांबरोबरच्या काय अशा खास आठवणी आहेत? किंवा आता मायरा लहान आहे, असं असतं की लहान असताना आपण ना खूप प्रश्न विचारतो आणि आई वडिलांच्या नाकी नऊ येतात त्याची उत्तरं देताना. सो तुमच्या असा एखादा आठवणीतला किस्सा आहे का की तुम्ही एखादा प्रश्न विचारलेला आणि त्याचं उत्तर तुम्हाला फार नंतर मिळालं किंवा त्याचा अर्थ तुम्हाला नंतर कळला? संकेत सर तुम्ही हे बघ आपण म्हणजे मला एक गोष्ट अशी जाणवते बऱ्याचदा वडील मुलावरचं प्रेम पटकन व्यक्त करत नाहीत आणि मुलगाही वडिलांवरचं प्रेम पटकन व्यक्त करत नाही. हे नातच वेगळं आहे वडील आणि मुलाचं. दोघांना एकमेकाविषयी खूप प्रेम असतं पण व्यक्त करत असताना दोघे खूप रिझर्व असतात. असं का असतात त्याच्या मागचं कारण आजपर्यंत कधीच कळलं नाही. म्हणून मी माझ्या मुलाबरोबरचं जे नातं आहे ना ते एकदम ओपन ठेवलेलं आहे. म्हणजे तुला काय वाटतं माझ्याबद्दल 100% स्पष्ट बोल, मला काय वाटतं मी 100% स्पष्ट बोलणार. मी ज्या फॅमिलीतनं आलो ती मध्यमवर्गीय फॅमिली
माझे वडील एकदम रुटीन लाईफ जगणारे अकाउंट्स ऑफिसर. आई आपल्या नवऱ्याला त्याच्या आयुष्यासाठी जी जी पुंजी लागते ती ती जमवून त्याला वेळोवेळी देणारी माझी आई. मी इतकं मध्यमवर्गीय कुटुंब. आता या कुटुंबातनं अचानकपणे या क्षेत्रात मी आलो. हे खरं तर माझ्या घरच्यांना फार पचनी पडलं नव्हतं सुरुवातीला, की हा काय करतोय, आता याचं काय होणार आहे. आपल्या घरातलं तर कोणीच नाही फॅमिली मधलं, मला सपोर्ट कोणाचा होणार. हा मुंबईला चाललाय, ज्या मुंबईची भीती मनामध्ये आधीपासनं, म्हणजे भीती अशी होती मुंबईची की लोकल ट्रेन स्टेशनवर थांबतच नाही, ती चालतच असते आणि चालत्या ट्रेनमध्ये आपल्याला चढायचं असते. त्याचा अर्थ इथे आल्यानंतर कळला की ती 3 सेकंद थांबते, म्हणजे थांबून न थांबल्यासारखी असते. अशा मुंबईमध्ये हा जातोय, याचं काय होणार अशी दोघांनाही भीती होती. पण वडिलांना जास्त भीती होती, वडिलांना जास्त काळजी होती. आज मी वडील झाल्यानंतर माझ्या लक्षात येतं की मुलाची काळजी वडिलांना का जास्त असते. कारण घरामध्ये कर्ता पुरुष हा वडील म्हणून बघितला जातो. आज जरी दोघे आई आणि वडील दोघे खांद्याला खांदा लावून कमवणारे असले तरी सुद्धा जास्त जबाबदारी वडिलांचीच असते. पण वडील स्वतःचे इमोशन्स कधीही मुलांना दाखवत नाहीत. सेम माझ्या घरी पण होतं. माझ्या वडिलांनी असं कधी जाणून दिलं नाही की तू जे करतोयस हे खूप माझ्यासाठी काळजी वाहू आहे. पण सतत त्यांच्या मनामध्ये ही शंका असायची की माझा मुलगा तिथे व्यवस्थित आहे की नाही, करतोय की नाही, तो उदरनिर्वाह तो कसा करतोय. आणि यातनंच एक गोष्ट अशी झाली की मी जेव्हा इकडे आलो तेव्हा मी जॉब करत होतो आणि घरच्यांना माहितीच नव्हतं. फक्त आईला सांगितलं होतं की मी जॉब करतोय. कारण मला अशी भीती होती की मी ज्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी गेलोय तिथे जर मी जॉब करतो हे जर माझ्या आजूबाजूच्यांना कळलं तर कदाचित याच्या रिॲक्शन्स वेगळ्या येतील आणि माझा फोकस शिफ्ट होऊ शकतो की काय, काही होऊ शकतं ना. तुम्हाला आजूबाजूचे लोक कसे रिॲक्ट होतील काहीच सांगता येत नाही. तुम्ही डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकता. मी कोणालाच सांगितलं नव्हतं, मी फक्त आईला सांगितलं होतं. आणि एक दिवस मी मीटिंगला असंच गेलेलो असताना वडिलांच्या लक्षात आलं की हा दर महिन्याला एका पर्टिक्युलर डेटला इथे येतो. मला वडील म्हणाले तू पर्टिक्युलर डेटला इथे काय येतो. मी म्हणलं माझी मीटिंग आहे असते इकडे. कसली मीटिंग असते तुझी इथे. म्हटलं अशाच एका कंपनीमध्ये मी जॉब करतो आणि त्याची मीटिंग असते माझी मंथली. त्यामुळे तू जॉब करतोयस, किती तुला पगार मिळतो. म्हटलं अमुक अमुक इतके रुपये मला पगार मिळतो. तर म्हणाला अरे मंगेश एवढा पगार तू संभाजीनगरला राहून सुद्धा कमवू शकतो आणि आनंदात राहशील, स्वतःचं घर आहे इथे, तिथे कशाला एवढा खस्ता खातोयस. मग ज्यासाठी गेलायस ते कर, नोकरी सोड. थोडेफार पैसे लागले तर मला मग मी तुला देईन. मला त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे नव्हते, पण त्यांनी जो मला आधार दिला होता, त्यांनी जो मला कॉन्फिडन्स दिला होता, हा कॉन्फिडन्स वडील बरोबर त्या वेळी देत असतात. इतर वेळी ते दाखवत नाहीत, पण त्यांच्या मनामध्ये नेहमी आपल्या मुलाविषयी चिंता ही असतेच. आजपर्यंत दिसत असताना काय आलेलं आहे, आई आणि मुलगा, आई आणि मुलगी हेच प्रेम दिसले. वडिलांचं प्रेम आजपर्यंत कधी दिसलेलं नाही. पण माझं नेहमी म्हणणं आहे वडील बाप हा बापच असतो. तोच त्या जहाजाला पुढे घेऊन जाण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते. वडील जर गेले, बाजूला सरकले, तर कितीही कोणी काही असो घरामध्ये, ते घर पूर्ण पुढे नाही घेऊन जाऊ शकत. वडील सगळ्यात महत्वाचा आहे. वडील येस वडिलांचं आणि माझं नातं ना खूप मित्रासारखं होतं. म्हणजे वडिलांनी कधीच मला मारलं नाही, कधीच ओरडले नाही. खूप मस्त, म्हणजे इनफॅक्ट मी आईचा खूप मार खाल्लाय, मजबूत मजबूत मारलाय, पट्टा झाडू पासून सगळं झालंय. पण वडिलांनी कधीच हात नाही लावला, म्हणजे मलाही नाही किंवा माझ्या भावंडांना कधीच मारलं नाही. खूप खूप फ्रेंडली होते वडील. आणि मला काही विचारायचं असेल, कुठलाही प्रश्न असेल, तर मी वडिलांशी जाऊन डिस्कस करायचो, मला त्याचं उत्तर मिळायचं. एवढं छान नातं होतं माझं वडिलांसोबत. आणि इव्हन करिअरच्या बाबतीमध्ये पण गव्हर्नमेंट जॉब सोडून मला जेव्हा या क्षेत्रात काम करायची वेळ आली की नाही मला या क्षेत्रात काम करायचं, तर वडिलांना थोडंसं मला कळालं की ते नाराज झालेत, पण त्यांनी दाखवलं नाही किंवा त्यांनी तो हट्ट नाही पकडला की नाही तू गव्हर्नमेंटचा जॉब केला पाहिजे, करिअर त्याच्यामध्ये आहे वगैरे. नाही, तुला वाटतं ना, त्यांनी मला कॉन्फिडन्स दाखवला की तू हे करू शकतोस तर तू कर. सो ते खूप छान आहे वडिलांसोबतचं नातं. आत्ता नाहीयेत वडील, सो बट मला माहिती आहे ते आहेत तिथे देवाघरी आणि आशीर्वाद देतात तिथून.
ते खूप आनंदी असतील आज, कारण इतका छान प्रतिसाद मिळतोय ट्रेलरला हो, आणि आय एम नक्की. डॅम शुअर की चित्रपटाला तितकंच भरघोस यश आणि प्रेम मिळणार आहे तुमच्या. मायरा, तुला विचारायचंय मला, काय सांगशील आज बाबांबद्दल? कसं आहे तुझं आणि बाबांचं नातं? कारण का मी बघते बाबा प्रत्येक वेळेला असतात. आई बाबा ऍक्च्युली दोघेही असतात इथे. आता व्योममुळे आईला येता येत नाहीये, पण बाबा कायम असतात बरोबर. माझी मम्मा एकदा बाहेर गेलेली 4 डेजसाठी म्हणजे तिच्या बहिणींसोबत तिला असंच आम्ही पाठवलेलं की तू जा आता थोडे दिवस तू एन्जॉय तर कर. एन्जॉय कर. तिला आम्ही गोव्याला म्हणजे त्यांचं कधीच चालू होतं की आम्हाला जायचंय, पण मी तिला जाऊ नव्हती देत कारण मी तिच्याशिवाय राहू नाही शकत. पण डॅडी बोलले की मायरा जाऊ दे तिला थोडे दिवस. तर मी बोलले ठीक आहे जा. पण ती गेली ना तरी मला असं वाटायचं की मम्मा यार परत कधी येशील. पण तरी मला डॅडी खूप म्हणजे माझे डॅडींनी खूप लाड केले. म्हणजे मम्मा बोललेली की तिला जास्त बाहेरचं खाऊ नका देऊ, कारण परत तिचं पोट-बीट दुखलं की मग मम्मा पाहिजे. पण डॅडी नाही, मला जेव्हा पाहिजे तेव्हा बाहेरचं खाऊन आनंद द्यायचे. हा, हेच रात डॅडी असतात. हेच डॅडी हां. असतात. मला रात्री आईस्क्रीम खायची होती. मी बोलली, "डॅडी आईस्क्रीम खाऊया का?" खालून जाऊन आणली आईस्क्रीम माझ्यासाठी. परत मी एका सिरियलचं शूट करत होती नीरजाचं. तेव्हा मला त्या स्कूलच्या शॉटमध्ये मला खूप गरम होत होतं कारण तिथे एसी नव्हता ना. तर डॅडींनी तो एसी सरकवून माझ्यासाठी तिथे आणला. पण माझं खूप प्रेम आहे दोघांवरती, तिघांवरती पण. आता 2चे आता 3 प्रत्येकाच्या मध्ये आता ती 3 आहे करते. सर, ह्या सिनेमाच्या निमित्ताने ट्रेलरमध्ये आम्ही बघतोय एक तुम्हाला सायकल चालवायला मिळाले ह्या निमित्ताने. सो तो एक अनुभव कसा होता? लहानपणी आपले खूप किस्से असतात. आपण सायकल अरे चालवतो, धडपडतो, त्याच्यामध्ये रेस लावतो. एक काय त्या निमित्ताने पुन्हा एक त्या आठवणींना उजाळा मिळाला असेल. ज्या स्पॉटवरती बसलीये तिथे, हा. त्या स्पॉटवरती मला खूप भीती वाटायची. उगाचच भीती वाटायची तुला. आता ते कसं परत सायकलवरती खड्डा आला तर मग अरे पण सायकल चालवणारा मी होतो ना, कशाला काळजी करते. सायकलचं आणि माझं फार वेगळं नातं आहे. काय झालं? काय की माझ्या भावाला वडिलांनी सायकल घेतली, म्हणजे पहिली सायकल कुठली ॲटलास कंपनी अशी काहीतरी होती. आणि मला एकदम असं झालं की तुम्ही भैयाला सायकल घेतली आणि मला काहीच नाही घेतलं तुम्ही. तर म्हणे अरे ती सायकल तुझी पण आहे ना, तू पण चालवू शकतो. आणि माझा भाऊ मला सायकलच द्यायचा नाही, मला कॉलेजला जायचंय, नाही मला मित्रांना भेटायला जायचं. मी इतका वैतागायचो, मला सायकल येत नव्हती. एक दिवस मी हट्ट केला, म्हणलं मला आज सायकल चालवायचीच. तर भाऊ म्हणाला रात्री चालवूया. मग मी, भाऊ, आई, बाबा सगळे दुकानं बंद झाली होती. आमच्या घरासमोर एक असा मोठा रोड होता. मग जणू काही ती सायकल म्हणजे मर्सिडीज अशा पद्धतीने तिला रस्त्यावर आणलं. मग भावानी मला पडायचं नाही हा, तुटलं बिटलं बघ हा. मग मी त्याच्यावरती आता असं चालवायचं का ती कैची मारायची याच्यावर आधी प्रयत्न झाला. मग नंतर माझ्या लक्षात आलं की नाही माझे पाय पुरत नाहीत, आता कैची मारली पाहिजे. मग मी कैची टाकली. हळूच माझा भाऊ म्हणतो जर काही पडून तुटलं तर याद राख मग त्याने मला एक धमकी दिली. आता मी त्या धमकीने ऑलरेडी घाबरलो. मग सगळे उभे राहिले. मग हा आता सायकल कशी चालवतो. आधी ठरलं एक लांबपासनं राऊंड मारून पण नंतर काय कोण असतो, वडिलांना असं वाटलं पडेल बिडेल म्हणजे ते फक्त तिथपर्यंतच जा. म्हणलं ठीक आहे. मग कैची मारून तिथपर्यंत गेलो. मोह काही आवरला नाही ना, मोह काही सुटत नाही ना माणसाचा. म्हणजे मोह म्हणजे काय म्हणतील त्याला, इच्छा नाही सुटत ना. मी म्हटलं अजून थोडा लांबचा पल्ला गाठूया. मग परत लांब गेलो कैची मारून. आणि येताना कैची न मारता सीटवर पाय टाकून आणि जसा वडील आणि सगळे उभे होते तिकडे आलो जवळ, माझा कंट्रोल गेला. जो काय आपटलोय मी जबरदस्त. आणि भावाने जी धमकी दिली होती मला, त्याची जी घंटी असते ती तुटली. नवी कोरी सायकल होती, नवी कोरी. 3 दिवस झाले होते फक्त. त्यानंतर मला साधारणतः एक 6-8 महिने सायकल काही चालू दिली नव्हती भावाने. पण तरी सुद्धा मी काय करायचो, हा कुठे बाहेर गेला फिरायला मित्रांबरोबर ट्रिपला वगैरे, मी ती सायकल काढायचो.
आणि सायकल चोरून काढून ती चोरून चालवण्याची जी मजा आहे ती कशातच नाही. ती कशातच नाही. पण या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर सायकल चालवायला मिळाली. नो डाऊट सायकल थोडी जुनाट सायकल हवी होती, त्यामुळे ती आमच्या प्रोडक्शन वाल्यांनी इतकी जुनाट आणली होती की त्याची चेन सतत सटकायची. मग ती चेन लावायचा एक कसरत असायची. मग या पिल्लूला घेऊन त्या वर बसायला लागायचं. मग तिला ते खाली टोचायचं पार्श्वभागाला. मग तिचं सर टोचतंय, सर लागतंय. मग तिला त्याच्यावरती हे टाकून दिलंय, आठवतं का, ब्लँकेट टाकलं. आणि अशा पद्धतीने सायकलची आमची टूर सक्सेसफुल झाली. सिनेमामध्ये अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत, म्हणजे आपण एक म्हणतो ना की बारकावे असतात जे खूप वाखाणण्याजोगे असतात. याचं डिरेक्शन करताना तुमच्यावर एक सगळ्यात मोठी जबाबदारी काय तुम्हाला वाटते, कुठची होती? मला ना सगळ्यात पहिलं अभिनंदन की तुम्ही ना ते बारकावे बघताय सिनेमामध्ये. म्हणजे ना तुम्हाला तो सिनेमा करेक्ट पोहोचतोय ह्याचा मला खूप आनंद आहे की तुम्हाला त्या कळतात बारीक बारीक गोष्टी. जिम्मेदारी की तीच की जी गोष्ट सगळ्यांना आवडली, जेव्हा नरेशन केलेलं, इवन मंगेश सर असतील, कल्याणी मुळे असतील, सगळे जे आर्टिस्ट सिनेमा करायला रेडी झालेत त्यांना ती गोष्ट आवडली म्हणून रेडी झालेले. तर ती माझी जिम्मेदारी होती की ती गोष्ट आता पडद्यावरती तशी उतरली पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण सिनेमा नरेशनला वेगळा असतो, तो बनताना वेगळा बनतो, पोस्ट मध्ये अख्खा वेगळा बनतो. ह्या सिनेमाच्या बाबतीत तेवढं एक माझ्याकडून चांगलं काम झालं की जो नरेशनला होता तोच सिनेमा आता पडद्यावरती आहे आणि जो मी सगळ्यांना ऐकवलेला तोच आता पडद्यावरती दिसतोय. सो ती जिम्मेदारी होती ती आता माझी पूर्ण झाली की मला जो सिनेमा होता तो झालाय आणि तो सगळ्यांना आवडतोय. क्या बात आहे. आणि ह्यात पत्राचा एक मला खूप छान आवडला की मुक्काम पोस्ट म्हटल्यावरती डोळ्यासमोर पत्र येतच, पण तरी पण त्याचा ह्यामध्ये जो काही वापर केला गेलाय ना तो मला खूप आवडला. आणि स्पेशली हिच्या तोंडी जे डायलॉग्स आहेत की एक आजी झोपलेल्या असतात आणि ती सांगते की तुम्ही देवाघरी जाताय म्हणून मी पत्र देते आणि त्या उठून बसतात. सो मला वाटतं हे असे डायलॉग जेव्हा आपण एखादा सर, दीदीने विचारलं ना सगळ्यात कठीण गोष्ट काय, तर प्लीज ती गोष्ट सांगू नका. कुठली? कुत्र्याची. हा ठीक आहे. सो ते मला वाटतं की ज्या वेळेला एखादा असा हळवा विषय असतो आणि सगळेजण असं खूप गंभीर होऊन बघत असतात त्यावेळेस नाही ते हलकंसं हसू येणं पण खूप महत्वाचं असतं. नाही तर मग कधी कधी असं वाटतं की अरे बापरे खूपच सगळं गंभीर होतोय. सो मला वाटतं ही एक त्यातली छान बाजू आहे की ते खूप छान पद्धतीने मांडला जातोय. पत्राची एक तुमची काही अशी खास आठवण आहे का सर? किंवा असं आजच्या काळामध्ये फार कमी पत्र लिहिली जातात, म्हणजे आता बंदच झालंय जवळपास, म्हणजे व्हॉट्सअप आणि सोशल मीडियामुळे हल्ली नाहीच. पण पूर्वीच्या काळी याचा खूप वापर केला जायचा आणि आपण अगदी वाट बघायचो की गावाहून पत्र कधी येतंय किंवा काय असं. सो तुम्ही लिहिलेत कोणाला पत्र? नाही, मुळात आधी पत्र प्रपंचच होता ना ग. म्हणजे पत्राशिवाय काही पर्यायच नव्हता. फोन सगळ्यांच्याच घरी होते अशातला भाग नाही. मोबाईलचा तर काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे पत्र व्यवहार हाच महत्वाचा मुद्दा होता. आणि मला असं वाटतं पत्र व्यवहारामधनं ना इमोशन जास्त क्लिअर व्हायचे. क्लिअर व्हायचं. आज आपण व्हॉट्सअप मेसेज करतो, त्यातनं फार इमोशन्स क्लिअर नाही होत. पत्र लिखाण, मुळात लिखाणच ही अशी गोष्ट आहे की तुम्ही ती लिहित असताना आपोआप तुमचा सिक्स सेन्स जागा होतो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी खूप छान उमटल्या जातात. लिखाणच. आणि पत्र लेखन हे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कनेक्ट होण्याचं साधन होतं. त्याच्यामध्ये बाकी काहीच थॉट नव्हते. म्हणजे आपण इतर जेव्हा लिहित असतो त्यात खूप गोष्टी असतात. मग ह्याच्याबद्दल लिहायचं असतं, त्याच्याबद्दल लिहायचं असतं, कमर्शियल हेतू येतात. पण पत्र ही अशी गोष्ट होती की एका माणसाच्या हृदयातल्या गोष्टी दुसऱ्या माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याची एक अदृश्य तार होती, जी आता राहिलेली नाहीये. खरं तर मला आजही असं वाटतं, म्हणजे सिरियसली असं वाटतं की एखाद्या माणसाबद्दल जर मला असं काही वाटत असेल की या माणसाला हे आपण सांगूया, तर ते व्हॉट्सअप किंवा बोलण्यापेक्षा आपण त्याला एक चिठ्ठी लिहून सांगूया. ती चिठ्ठी लिहून सांगितलं तर ती जास्त अप्रिशिएट होईल, ते जास्त त्याच्या काळजापर्यंत जाईल. आणि पत्राच्या आठवणी तशा खूप आहेत. कारण माझे वडील बाहेरगावी असायचे जॉबच्या निमित्तानं. मग कधी कधी त्यांना येण्यासाठी खूप उशीर व्हायचा. मग आम्हाला माहिती असायचं की 8 दिवसांनी ते येतात. पण कधी कधी असं व्हायचं की 8च्या ऐवजी 20 दिवसानंतर त्यांना यावं लागणार असायचं. मग ते पत्र लिहायचे, मग त्या पत्राची वाट बघणं असायचं.
मग त्या पत्राला पुन्हा उत्तर द्यायचं. मग उत्तर देताना ते पोहोचेल का, मग त्याच्या आधी बाबा येतील का, आणि असं बऱ्याचदा व्हायचं की ते आम्ही पत्र लिहून त्यांना कळवायचो, ठीक आहे या तारखेला हा कार्यक्रम आहे. पत्र तिकडे पोहोचायचं आणि वडील 20 दिवसाच्या ऐवजी आधी यायचं. आधी यायचे. पण ती सगळी गंमत होती. नंतर सुद्धा वडील ते पत्र जाऊन वाचायचे, मग त्याच्यातलं मजकूर, मग त्याच्यावर नंतर पुन्हा डिस्कशन. पत्र हे कम्युनिकेशनचं फार छान आणि फार प्युअर साधन होतं. मला तर असं वाटतं की आज पण पत्र व्यवहार लोकांनी एकमेकांसाठी करावा. SMS, हे व्हॉट्सअप मेसेजेस हे फार कनेक्शनचं साधन नाही वाटत मला. त्यात मेसेज पोहोचण्यापेक्षा गैरसमज जास्त होतात. गैरसमज जास्त गैरसमज होतात. जास्त होतात. पत्र काय, पत्र लिहित असताना तुमचं कनेक्शनच बघ ना, म्हणजे हृदयापासून हातापर्यंत, थॉट पासून ते त्या बोटापर्यंत ते कनेक्शन आहे. मेसेजचं कनेक्शन नाहीये. मेसेजचं कनेक्शन नाही आणि तेवढं प्युअर असूच शकत नाही मेसेजचं कनेक्शन. तर पत्र माझ्यासाठी फार प्रेफरेबल वाटतं. आणि मी खरंच सांगतो, या मुक्काम पोस्ट देवाचं घरच्या निमित्ताने मला माझ्या जवळच्या मित्राला ज्या त्याच्याबद्दलच्या फिलिंग्ज आहेत ना, त्या मी इथून पुढे पत्र लिहून किंवा चिठ्ठी लिहूनच कळवणार आहे. हे तर मी ठरवलंय. अशा एखादा जर का इंडस्ट्री मधल्या एखाद्या तुमच्या जवळच्या मित्राला एक पत्ररूपी मेसेज द्यायचा असेल आज, तर कोणाला द्या? इंडस्ट्रीतला म्हणशील तर मी इंडस्ट्रीतल्या कुठल्याच माझ्या मित्राला पत्ररूपी संदेश देऊ म्हणजे देणार नाही. याचं कारण असं की त्याच्यापर्यंत पत्र पोहोचेपर्यंत कदाचित तो मला भेटलेला असेल. इंडस्ट्री इतकी छोटी आहे आपली की रोज आपण कुठल्या ना कुठे भेटत असतो. पण तू म्हणतेस पहिलं पत्र मी कोणाला लिहील, तर माझा अत्यंत जवळचा मित्र आणि बरेच दिवस झाले त्याची माझी भेट झालेली नाही, त्याला मी नक्की पत्र लिहीन आणि नक्की पत्र लिहून त्याला मी सांगेन की मला भेटायला ये. पत्र लिहूनच कळव की तू मला कधी भेटायला येणार आहेस. आणि ते पहिलं पत्र मी माझ्या त्या मित्राला नक्की लिहीन. सर, तुम्ही काय सांगा? पत्र आहे ना, पूर्वी प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काका, मामा, आजी, आजोबा एक फॅमिली असायची. अशा सगळ्या फॅमिलीमध्ये ना एक माणूस कॉमन असायचा, जो प्रत्येक फॅमिलीत असायचा, जो पोस्टमन असायचा, जो प्रत्येक फॅमिलीशी कनेक्टेड असायचा. आणि पत्र म्हटलं की ते एक पत्र आलं, बरं तुझ्याकडे ती जागा कमी आहे, त्या कमी जागेमध्ये तुला सगळ्यात जास्त मॅटर, इमोशन्स तुला मांडायचे, सगळ्यात जास्त शब्द मांडायचे, आणि पूर्ण फॅमिली बसून ते पत्र वाचायची. की आई वडील इकडे आहेत, त्यांचा मुलगा कुठेतरी काम करतोय, मुलांनी पत्र पाठवलं तर आई वडील किंवा पोस्टमन त्यांना वाचून दाखवायचा. तर ते इमोशन फक्त, आणि काय असतं ना, तुम्ही एखादा शब्द बोलता तो मागे नाही घेता येत, आणि तुम्ही विचार न करता बोलता बऱ्याच वेळा, पण तेच तुम्ही जेव्हा शब्दात मांडता ना, लिहिता, तेव्हा तुम्ही विचार करून लिहिता. त्यामुळे त्या पत्राला त्यावेळेस महत्व होतं, कारण माणसं विचार करून लिहायचंय. आता माणसं विचार करून बोलत नाहीत, जे येईल ते बोलतात. त्याच्यामुळे, आणि 96 आता तू सिनेमात बघशील ना, तर जे 90s ला होतं पत्राचं, ते सगळं तुला इथे अनुभवायला मिळेल की 90s मधल्या ते पत्रांचा काळ, पोस्टमनशी असलेलं प्रत्येक घराचं नातं, की तो पोस्टमन फक्त पत्र देऊन जायचा नाही, तर त्या पोस्टमनला त्या घरातल्या सगळ्या गोष्टी माहिती असायच्या, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचे सुख, त्यांची दुःख. तर एवढं महत्व होतं त्या पोस्टमनचं. त्याच्यामुळे फक्त पत्र नव्हतं, तर तो पोस्टमन तेवढा महत्वाचा होता त्या घरातल्यांसाठी. क्या बात आहे. खूप मस्त आहे हा ट्रेलर खरं तर. म्हणजे त्यातले एक एक डायलॉग असे भिडतात. म्हणजे त्यातला एक जो डायलॉग आहे की ह्या बाजूला जी बसलेत ती माणसं आहेत, पण इथे आहेत ती सगळी गिधाड आहेत. म्हणजे इतकं ते लागतं मनाला ऐकताना की हळवी बाजू तर आहे, पण त्यात माणसाचीच वेगवेगळी रूपं तुम्ही दाखवायचा प्रयत्न केलाय. सो मला वाटतं हे ट्रेलर मध्येच इतक्या छान गोष्टी आहेत, तर सिनेमा कसा असेल? सो कमाल आहे हे, आणि खूप उत्सुकता आहे की कसा असणार आहे सिनेमा. मायरा, मला तुला विचारायचंय की आपण आता बोलतोय पत्रांबद्दल, पण आता तुला माहिती नसेल, तू पत्र लिहिलं नसशील ना? का लिहिलंयस कधी बाबांसाठी शाळेमध्ये? इंग्लिशमध्ये असेल ना तुला सब्जेक्टला? नाही? राईट अ लेटर टू युअर फादर? नाही? नाही. बरं, मग मला सांग, आता जर तुला आज बाबांना एक छान गोड मेसेज द्यायचा असेल, तर काय देशील? जर का मी कुठेतरी दुसरीकडे राहत असेल आणि जर का माझे बाबा कुठेतरी दुसरीकडे राहत असतील, तर मी त्यांना असं लिहेन की
मी तुम्हाला भेटायला कधी येऊ हम्म. किंवा तुम्ही मला भेटायला कधी येणार आहात, की मी तुम्हाला बघायला खूप उत्सुकता आहे, की मला तुमची खूप आठवण येते, आता मी तुमच्याशिवाय नाही झोपू शकत, असं मी खूप काय केलेलं असतं. सर मला तुम्हाला विचारायचंय की हिच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा? आपण कायम मोठ्या कलाकारांना विचारत असतो की किंवा आपण लहान कलाकारांना विचारतो की मोठ्यांबरोबर काम करताना एक्सपिरियन्स, पण ही इतकी लहान मुलगी आणि हिच्यामध्ये वयाच्या मानाने इतकी कमाल समज आहे. तिला मला वाटतं ते डायलॉग्स कशा पद्धतीने पास करायचे ह्याची समज आणि जाण दोन्ही ह्या गोष्टी आहेत तिला. सो हे एक दिग्दर्शक म्हणून मला वाटतं तुमचं अर्धी जबाबदारी किंवा अर्ध टेन्शन तुमचं तिथेच गेलं असेल. खरं सांगायचं ना? खरं सांगायचं ना? नाही खरं नाही सांगायचं? खरं नाही सांगायचं. नाही खरंच नका ऐकायचंय. सांगू. तू सांगतेस खोटं सांगायला? नाही. नाही, मायरा गॉड गिफ्टेड आहे. सिरियसली मायरा गॉड गिफ्टेड आहे. म्हणजे मी हा सिनेमा करताना एकतर सगळ्यात मोठं कास्टिंग होतं मायराचं, हम्म. कारण अख्खा सिनेमा ती पुढे घेऊन जाते. बट आम्ही शूटिंगला जाण्याच्या अगोदरच मी रिलॅक्स झालेलो. जेव्हा आम्ही वर्कशॉप करत होतो तेव्हा मला कळालं, कारण शूटिंगला जाण्याच्या अगोदर सिनेमाचे जेवढे सगळे सीन आहेत ते सगळे सीन ह्या मुलीचे पार्ट होते. बरं असं नाही की तिचे डायलॉग फक्त पार्ट आहेत, सगळ्यांचे सगळ्यांचे डायलॉग तिला पार्ट होते. म्हणजे सेट वरती आम्ही शूटिंग करताना जेव्हा सीन समजवायचो तर माझ्या अगोदर ती सगळ्यांना सांगायची की तुमचं हे कॅरेक्टर आहे, अगोदरच्या सीन मध्ये हे झालंय. एवढी ती हुशार आहे आणि तिच्यामुळे माझं काम खूप सोपं झालंय. सिरियसली मायरा बोललो. आणि आता ती जो किस्सा नाही सांगायचा म्हणत होती तो काय आहे? नाही मायरा कळू दे ना सगळ्यांना. तू बरं सांगतेस? तू सांग मी सांग अजिबात नाही, तू सांग. मी तू अजिबात सांग. नाही सर, मी नाही, मी तू नाही, सांग. मी तू नाही, सांग ना, मी छान नाही. आहे. तू सांग. नाही. तुझ्याकडनं ऐकायचं म्हणजे खरा अजून जास्त खरा. हा. नाही हा? नाही, काय? सरांकडनं. मग थोडं जास्त टाकून सांग. जास्त टाकून. सिनेमामध्ये एक कुत्र्याचं पिल्लू आहे, हं. मोती नावाचं, हो. जे तिच्या सोबत असतं. सो लहान मुलं त्यात ते कुत्र्याचं पिल्लू. सो आणि माझ्यासाठी नवीन की मी पहिल्यांदा प्राण्यांसोबत काम करणार वगैरे. सो आम्ही वर्कशॉपला त्या पिल्लाला आणलं. मायरा छान खेळत होती, मायरा आणि स्पृहा. आणि ज्या दिवशी शूटिंगचा दिवस आला तर आम्ही शूटिंग सुरू केलं आणि ते असं होतं की त्याला त्या नदीमध्ये ते पिल्लू अडकलं आणि मायरा जाऊन उचलते. तर तो उचलण्याचा शॉट आम्ही सकाळी सुरू केलेला आणि तो आमचा संध्याकाळी 5 वाजता संपला. पण त्याच्यातली कारण मायरा खूप घाबरत होती त्या दिवशी, खूप घाबरत होती. पण एक चांगली गोष्ट आहे की आमचं असं झालं की आपण तो शॉट चीट करूया कोणाला तरी घेऊन वगैरे. पण मायरा एवढी जिद्दी होती की नाही मी कुत्र्याला उचलणार आणि ती त्याची प्रॅक्टिस करत होती बराच वेळ आणि तो शॉट फायनली तिनेच दिला. सो ते तिचं क्रेडिट आहे की तो शॉट तिने कम्प्लीट केला. क्या बात आहे मायरा. मोतियों के हा. दरों से. मायरा मला सांग कसा होता तुझा एक्सपिरियन्स? मंगेश सरांबरोबर काम केलंस तू, सरांबरोबर काम केलं संकेत सरांसोबत, कसं वाटलं तुला? एकदम मज्जा आली. खरंच हो सिरियसली हो बघा हो लाड कोणी केले जास्त सेटवर? सगळेच करत असतील, हा. जास्त कोणी केलं? सगळेच सगळेच. सगळे लाड करत होते तुझे, सगळे लाड करत होते है ना. नाही मायरा हुशार मुलगी आहे एकदम. म्हणजे ती बालकलाकार जरी असली ना तरी तिला अभिनयाची जाण खूप चांगली आहे. ही एका सिरियल मध्ये काम करत होती, तुझी माझी रेशीम गाठ. आणि जेव्हा कास्टिंग चाललं होतं मी पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट ऐकलं म्हणलं ती तुझी माझी रेशीम गाठ मध्ये एक मुलगी आहे मायरा, तिला बोलवून घ्या. आणि हिचं कास्टिंग झालं. कारण मी बघतो ना बालकलाकार खूप आहेत अगं. म्हणजे बालकलाकार उलट मला तर फार आनंद होतो की आपल्याकडे जास्त बालकलाकार दिसतात. पण बालकलाकारांना एक अभिनयाची जाण किंवा एक प्रगल्भता आहे बघ, कुठल्याही गोष्टीमध्ये छोटा असो किंवा मोठा असो, जी गोष्ट करतो त्यातली प्रगल्भता असणं गरजेचंच आहे. ती जर नसेल तर तो बालकलाकारही त्याचं काम चांगल्या पद्धतीने नाही करू शकणार. तिला जाण आहे अभिनयाची, तिला माहिती आहे कसं डिलिव्हर करायचं काय नाही. आणि आता बघ आम्ही शूटिंगच्या वेळेला पण बघतो, मी आता 2 वर्ष झाले असतील हो. शूटिंग होऊन 2 वर्ष झाले असतील. मी तेव्हापासून मायराला बघतोय त्या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये तिच्या बिहेवियर मध्ये कुठेच बदल झालेला नाही. जनरली लहान मुलं एकदम
आपलं खूप कौतुक केलं की एकदम त्यांचं सगळं गणित बदलून जातं. पण मी बघतोय मायराला ती तशीच आहे. तिच्यामध्ये बदल नाही झालेला. पण तिला हे माहिती आहे की माणूस म्हणून काय आहोत आपण आणि अभिनेत्री म्हणून काय आहेत आपण, आणि खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तिला ना बऱ्याच कॅरेक्टर म्हणून तिला नाही ग्राफ आहे. म्हणजे तिचं मंगेश सर पोस्टमन त्यांच्यासोबत एक नातं आहे, एक बॉन्डिंग आहे. तिचं आऊ सोबत एक नातं आहे, तिच्या आईसोबत एक बॉन्डिंग आहे, तिच्या मैत्रिणीसोबत एक बॉन्डिंग आहे. पण प्रत्येकासोबतचं तिचं बॉन्डिंग वेगवेगळं आहे. आणि ना आता त्याची समज तिला केवढी आहे मला माहिती नाहीये, पण ते बघताना प्रत्येकासोबतचं बॉन्डिंग सेपरेट दिसतं, सेम नाही वाटत. आणि हे तिचं कौतुक करण्यासारखं आहे की तिला ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजायला लागल्या. तिने ना ते बॉन्डिंग क्रिएट करून घेतलं आणि जे सिनेमात दिसतंय. क्या बात आहे मायरा, कसं वाटतं आता हे ऐकून? छान. चल चॉकलेट दे. देते, आता आणते. हा आता नको. फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि तुम्ही तर ह्या सिनेमामध्ये आहातच, पण अनेक इतरही कलाकार हो. आहेत आणि ते पण कमाल आहेत. सो मला वाटतं सिनेमा ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट लिहितो किंवा दाखवतो, तर कलाकारांमुळे तो सिनेमा खऱ्या अर्थाने हो. पूर्ण होतो. हो. त्याच्यामुळे प्रत्येकाचं काम आम्हाला बघायचंय आणि आम्ही उत्सुक आहोत. सो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. 31 जानेवारीला येतोय मुक्काम पोस्ट देवाचं घर. सो सगळ्यांनी सिनेमागृहातच जाऊन बघायचा आहे हा सिनेमा. आणि जाता जाता एक तुमच्या बाजूने अपील करायचं असेल तर काय सांगता? आम्ही तिघे म्हणून अपील करतो. हो. 31 जानेवारीला मुक्काम मुक्काम पोस्ट पोस्ट देवाचं देवाचं घर घर हा चित्रपट चित्रपट प्रदर्शित होतोय. नक्की बघा बघा. जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन. 31 जानेवारी. लांब असेल तरी जाऊन बघा, पण चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा. हा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.